12वी पास 6,000 रुपये, ITI डिप्लोमा झाला असेल तर 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर 10,000 रुपये, ते सुद्धा दर महिना. ज्यासाठी इंटर्न रजिस्ट्रेशन, नंतर ट्रेनिंग ॲप्लिकेशन सबमिशन, कॅन्डिडेट शॉर्टलिस्टिंग, पुढे इंटरव्ह्यू होईल आणि अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर कॅन्डिडेटची जॉईनिंग होणार. ज्यामुळे टेलिकॉम, हेल्थ केअर इंडस्ट्री, टेक्सटाईल, ऑइल, गॅस अँड एनर्जी, ॲग्रिकल्चर अँड अलाइड, मेटल अँड मायनिंग, ऑटोमोटिव्ह, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण ट्रेनिंग घेऊन स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे. नॉर्मली काय होतं की कोणत्याही गोष्टीची ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात, पण या सरकारी योजनेमुळे आपल्याला ट्रेनिंग तर मिळणारच, सोबत दर महिना पैसे सुद्धा मिळणार आहेत. ज्या अंतर्गत आतापर्यंत 37,000 इंटर्नशिपच्या संधी दिल्या गेल्या आहेत. 1,00,000पेक्षा जास्त इंटर्नशिप चालू आहेत, 10,000पेक्षा जास्त इंडस्ट्रीज अप्रूव्ड आहेत आणि 1,76,000पेक्षा जास्त इंटर्न यामध्ये कवर्ड सुद्धा आहेत. या योजनेचा लाभ घेऊन ट्रेनिंग आणि स्टायपेंड पाहिजे असेल तर उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान पाहिजे. 12वी, ITI किंवा डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन ही किमान शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा. उमेदवाराचे बँक अकाउंट त्याच्या आधार सोबत लिंक असायला हवे आणि सरकारच्या या वेबसाईटवर उमेदवाराने इंटर्न म्हणून रजिस्ट्रेशन करायला हवे. ही एक सुवर्ण संधी आहे सरकारी योजनेतून स्वतःला ट्रेन करण्याची आणि त्या दरम्यान पैसे कमवायचे.